हे मनोज पाटील आहेत. माझ्यासाठी हे मनोज राव आहेत. त्यांना मी मनोज राव म्हणून हाक मारतो नेहमी. मनोज राव, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. परत एकदा इनसाइडर व्ह्यू ह्या RNA रजिस्टर्ड ब्रँडच्या अंडर हा जो मीडिया कॉन्क्लेव्ह घेण्यात आला आहे, याचं मुख्य कारण हेच आहे की 5 ते 10 वर्षांच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रूलनंतर आता पालिका अस्तित्वात आलेली आहे. तर पालिकेचे जे काय प्रश्न आहेत ते आपण त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर बोलूनच क्लिअर करणार. आपण आपले मुद्दे इथेच मांडायचे, जेणेकरून आपल्याला कळेल की वसई विहारमध्ये नक्की घडतंय काय आणि ज्वलंत मुद्दे काय. आणि आता नगरसेवक झाल्यानंतर मनोजरावांवर मोठी जबाबदारी आली आहे, एक लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून. बऱ्याच वर्षांनंतर वसई विहारला एक लीडर ऑफ ऑपोजिशन मिळाला. एकदा संधी होती, पण मग नवीन तुकडी तयार करण्यात आली आणि मग ते कोर्टात प्रलंबित झालं. मनोजरावांबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे, नाही माहीत, मला माहीत नाही. पण ही इज अ कॉर्पोरेट गाय. ते कॉर्पोरेट क्षेत्रातून सोशल सर्व्हिस करत 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 मग त्यांनी कॉर्पोरेटमधून बाहेर निघून 100% सोशल सर्व्हिस करत करत त्यांनी आता ते ह्या लेवलवर पोचले. तर तुमचं जे ट्रान्झिशन आहे, बॅग घेऊन ट्रेन पकडून ऑफिसला जाणं, तिथून आज तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन आहात, काय सांगाल याबद्दल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. बेसिकली मी शिशु वर्गापासून संघ स्वयंसेवक आणि संघ स्वयंसेवक म्हणून संघ शाखा, गावातली शाखा, कार्यवाह या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना शालेय जीवनापासूनच साधारणतः 89ला या ठिकाणी पहिल्यांदा रामभाऊ नाईक हे निवडणूक लढवण्यासाठी आले उत्तर मुंबईमध्ये. त्यावेळेला शालेय जीवन जस्ट संपत होतं आणि तेव्हा मग त्या वेळेला निवडणुकीची शेवटी हौस म्हणून त्या वेळेला प्रचार करणं किंवा बूथवरती बसणं, मतदानाचा अधिकार नव्हता पण बूथवरती बसण्याचा अधिकार होता. त्यामुळे बूथवरती बसणं हे सगळं चालू होतं. त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर बाय डिफॉल्ट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंध आला आणि साधारणतः 4 वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तालुका लेवलला कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. त्यानंतर शेवटी मी एका शेतकरी कुटुंबातून आलेलो आणि आपल्याकडे आणि विशेषतः वसईमध्ये की बाबा शिक्षण झालं की बाबा एक नोकरी पकडणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे नोकरीला सुरुवात केली. पण नोकरीला सुरुवात जरी केली असेल तरी जे राजकीय सामाजिक पिंड होता किंवा कार्यकर्त्याचा एक आपण जे काही चळवळ होती ती काय स्वस्त बसू देत नव्हती. त्यामुळे राजकीय कामही करत होतो. पक्षाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या विविध जबाबदाऱ्या दिल्या. अगदी महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून सुद्धा काम करायची संधी मिळाली आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून काम करत असताना एक लक्षात आलं की ज्या वेळेला तुम्ही स्टेट लेवलला काम करता त्यावेळेला तुमचा खाली जर बेस नसेल तरी तिथे एक ऑकवर्डनेस क्रिएट होतो की अरे मी व्हॅक्यूम तयार होतो. नाही, व्हॅक्यूमपेक्षा प्रदेशामध्ये समजा तुम्हाला एखादा कार्यक्रम घ्यायला सांगितला तर खाली काहीच नाही आणि म्हणून मग परत वसईलाच काम करायचं असं ठरवलं आणि त्यानंतर परत प्रदेशाच्या कुठल्या जबाबदारीमध्ये गेलोही नाही आणि त्यांनी विचारलं तेव्हाही मी नाकारलं की कारण वसईमध्ये बेसच नाही आहे आमचा. आणि मग या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. वेगवेगळे संघर्ष, वेगवेगळे विषय, या ठिकाणी एका राजकीय कुटुंबाचं असलेलं वर्चस्व, यात संघर्ष करता करता हे सगळं करत असताना कॉर्पोरेट लेवलला नोकरी चालू होती. मी पूर्वीचा BACS, त्यानंतर रिलायन्स एनर्जी, त्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटी, मी नोकऱ्या बदलल्या नाही, कंपन्यांची नावं बदलत गेली. आणि मग सुरुवातीला क्लेरिकलमध्ये लागलेलो. मग मुंबई विद्यापीठातनं मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज पार्ट टाईम तेही केलं. शनिवार रविवार कॉलेज करा हे सगळं
करून MBA केलं, मग कंपनीमध्ये प्रमोशन, आणि एक वेळ अशी परिस्थिती आली की मी सिनियर मॅनेजर झालो. आणि सिनियर मॅनेजर झाल्यानंतर जे काही बर्डन यायला सुरुवात झाली, कंपनीची जबाबदारी, आणि मग इथे राजकीय पक्षाच्या कामावरती थोडंसं गडबड व्हायला लागली. त्याच वेळेला निर्णय घेतला की एक काहीतरी निवडावं लागेल. आणि मग विचार असा केला की 58 नंतर तुम्ही किती सक्षम असा, किती हुशार असा, काही असा, कंपनी घरी बसवणार आहे. मग म्हटलं कंपनी घरी बसवणार आहे, पण राजकीय क्षेत्र असं आहे की ज्याच्या ठिकाणी आपण 30 वर्ष काम करतोय, हे काय 58 नंतर घरी बसवणार नाही. तुम्ही जेवढे सक्षम असाल, पक्ष तुम्हाला काम करायला संधी देईल. त्यामुळे एक निर्णय घेतला, घरी कुटुंबासोबत चर्चा झाली, आणि त्यांनी सांगितलं की चलो छोड दो. आणि त्यानंतर मग नोकरीला राजीनामा दिला सप्टेंबर 2022 साली, आणि पूर्ण वेळ राजकीय सामाजिक कामात आलो. पक्षाने सुद्धा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. वसई विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी संधी दिली. त्यानंतर मग वसईमध्ये नालासोपारा सगळं परिवर्तन घडलं. पक्षाने सांगितलं की महानगरपालिका निवडणूक लढायची आहे, त्यामुळे निवडणूक लढलो, जिंकलो. आणि आमचे रवींद्र चव्हाण साहेब जे कार्यकर्त्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहतात, त्यांनी आणि सर्वच वरिष्ठ नेतृत्वाने मला विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी दिली. आणि त्यामुळे ही जबाबदारी आहे, ही खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी आहे. हे म्हणजे या ठिकाणी पदाच्या मानापेक्षा माझ्यावरती जबाबदारी पार पाडण्याचं जे दडपण आहे ते आहे. कारण मला संपूर्ण वसई विरारचे जी जनता आहे, ज्यांना न्याय मिळत नाही, अशा सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पक्षाने माझ्याकडे दिलेली आहे. नो डाऊट माझ्यासोबत असलेले 43 नगरसेवक हे तितकेच ॲक्टिव्ह आहेत. तुम्ही परवाचा इन्सिडन्स बघितलं असेल, आमचे गटनेते आणि अजून 2 नगरसेवक, ह्या लोकांनी त्या सगळ्या गोष्टीला वाचा फोडली. त्यामुळे माझ्यासोबतही 43 जणांची टीम आहे सोबत. अनेक वर्षापासून इथे समोर मिलिंदजी बसलेले असतील किंवा सुशांत आहे, असे बहुजन सोडून सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही काम केलेलं आहे, अगदी काँग्रेससोबतही. त्यामुळे हे सगळी लोक, या सगळ्या लोकांच्या सोबत विरोधी पक्ष नेता या पदाला आणि वसई विरारकरांच्या समस्येला न्याय देण्यासाठी मी माझा प्रयत्न करतो. यापूर्वी आपण बघितलं की एकाच पक्षाची सत्ता होती पालिकेत, बहुजन विकास आघाडी. आणि तेव्हा मीही महासभेत कार्यक्रम पाहिले, जेव्हा 6 नगरसेवक होते, सेनेचे 5 आणि भारतीय जनता पक्षाचा 1. तेव्हा ऑपोजिशन जेव्हा व्हायचं, तेव्हा समोर उत्तर याचं की वोटिंग घ्या. आताही तसं बघायला गेलं तर स्ट्रेंथ 43 इज अ नाईस नंबर, बट स्ट्रेंथ तशी नाही. मनोज पाटील ॲज अ लीडर ऑफ ऑपोजिशन प्रशासनाला कशी टक्कर देतात, किती आक्रमकपणा? नाही, मुळात प्रशासनाशी संघर्ष हा काय आमच्या नवीन नाही आहे. तुम्ही बघत असाल 2015 पासून तो सुरू आहे. आणि बघा, प्रशासनाशी आमचा संघर्ष नाही आहे. आमचा भारतीय जनता पक्ष या बाबतीत संघर्ष नाही मानत आहे. तुम्ही जर वसई विरारच्या जनतेसाठी काम करणार असाल तर आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत. परंतु तुम्ही काही विशिष्ट लोक, काही विशिष्ट विचारसरणीची लोक, किंवा काही व्यापारी, काही बिल्डर, काही ठेकेदार यांच्यासाठी आणि परत वैयक्तिकरित्या स्वतःसाठी काम करणार असाल तर प्रशासनाला वटणीवर आणणं ही आमची जबाबदारी आहे, आणि ते आम्ही पार पाडणार. याच्या अगोदरही केलेली आहे. आता तर आमच्याकडे तशा अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणून काही अधिकार आहेत. सभागृहात विषय मांडण्याचे अधिकार आहेत आणि लोकांमध्ये मांडण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे आता नक्की खऱ्या अर्थाने प्रशासन हे वसई विरारकरांच्या हितासाठीच काम करेल हे बघण्याची जबाबदारी आहे. आम्ही पहिल्याच बैठकीमध्ये सांगितलं, भारतीय जनता पक्षाचे 43 नगरसेवक हे पहारेकरी म्हणून काम करतील. विरोधी पक्ष नाही तर पहारेकरी म्हणून काम करतील. वसई विरारच्या जनतेचं ज्या ठिकाणी अहित असेल त्या ठिकाणी प्रशासनाशी संघर्ष किंवा प्रशासनाला तो निर्णय बदलायला भाग पाडेल, एवढं आम्ही करू.
1 ते 43 हा भारतीय जनता पक्षाचा सक्सेस ऑफ BJP. ऑन दी अदर हँड बहुजन विकास आघाडी खासदारकीमध्ये नाही, आमदारकीमध्ये ही आता एकही सीट नाही, आणि पालिकेमध्ये 106 आणि 109 पासून दे केम टू 71. ह्याला कारण स्टेटची धोरणं आहेत का लोकल लेवलवर काम नाही केलं आणि भाजपकडून अपेक्षा आहे? व्हॉट आर द रिझन्स? नाही, मुळात हे इतके वर्ष चाललं ना, हेच मोठं आश्चर्य आहे. कारण तुम्ही बघितलं तर आमच्यासोबत असलेली नवी मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, आमच्या नंतरची, म्हणजे तशा अर्थाने महापालिका जरी अगोदर असेल तरी आमच्या नंतर किंवा आमच्यापेक्षा छोटी मीरा भाईंदर, ह्या 3-4 महापालिका बघितल्या, ह्या महापालिकांमधला विकास बघितला, आणि दुसऱ्या बाजूला वसई विरार, ज्या ठिकाणी म्हणजे आमदार, त्यानंतर सरकार आणि पाशवी बहुमत हे असून सुद्धा ज्या पद्धतीने वसई विरारची वाताहत झाली आहे, त्यानंतर सुद्धा लोकांनी ह्यांना सातत्याने सत्ता दिली, हाच एक मोठा विषय आहे. आणि आत्ता जे काही घडलंय हे इतक्या वर्षाचं साचलेलं लोकांमधला एक राग होता सत्ताधाऱ्यांविरोधात असलेला. त्यांना नेमका एक संधी मिळत नव्हती. या वेळेला ती संधी भारतीय जनता पक्षाच्या रूपाने दिसली त्यांनी बघितलं की भारतीय जनता पक्षाची लोक एक आम्हाला काहीतरी चांगलं प्रशासन, चांगला काम देतील. आणि त्यानंतर महापालिकेतसुद्धा त्यांना 71वर आणून ठेवलेलं आहे. त्याच्यात अनेक कारणं आहेत, ते अजूनही खाली असते, पण ठीक आहे, जे झालं ते झालं. परंतु तुम्ही सातत्याने केवळ आणि केवळ वैयक्तिक स्वार्थाची धोरणं राबवली. आज तुम्ही बघा ना, वसई विरार सगळ्या समस्यांशी झगडतंय. म्हणजे ज्या गावातल्या समस्या आहेत, पाण्याची समस्या गावामध्ये असते, आरोग्याची समस्या गावामध्ये असते, परिवहनची समस्या गावामध्ये असते, सांडपाण्याची समस्या गावामध्ये असते, लाईट जाण्याची समस्या गावामध्ये असते. शहरामध्ये लोक कशासाठी येतात? ह्या सगळ्या सुविधा मिळायला हव्यात आणि त्या मिळतात. ज्या ज्या ठिकाणी शहरं आहेत त्या ठिकाणी मिळतात. त्याला फक्त वसई विरार अपवाद आहे. आणि त्यामुळे ह्या ज्या समस्यांशी, म्हणजे इथे काय होतं की शहरात येताना लोक गावातल्या वातावरणात, म्हणजे तशा अर्थाने असुविधांसाठी गावात ज्या असुविधा आहेत त्या शहरामध्ये लोक आज त्याला सहन करत आहेत. आणि 30-35 वर्ष त्याच्यामध्ये 2001 ते 2021चा एक प्लॅन, अख्खा 20 वर्षाचा अख्खा प्लॅन गेला. अख्खा सिडकोचा जो प्लॅन होता तोही गेला. नियोजन शून्य कारभार. आज तुम्ही बघाल विरार, नालासोपारा, वसई सगळीकडे प्रचंड ट्रॅफिकची समस्या. विरार नालासोपारा ईस्ट वेस्ट करायला तुम्हाला 1-1.5 तास जातो. आणि ते ब्रिज 25 वर्षामध्ये 10-20 वेळा मंजूर झाले. प्रत्येक निवडणुकीला मंजूर होत होते. आतापर्यंत 30-40 ब्रिज मंजूर झाले, पण त्याच्यातलं एक पण नाही झाला. आणि त्यामुळे हे सगळं लोकांनी बघितल्यानंतर लोकांनी ठरवलं की आत्ता नाही, आत्ता बदल हवा. आणि त्यामुळे आता तुम्हाला काही कामं मंजूर होताना दिसत आहेत. GADचे परमिशन असेल, 4 ब्रिजच्या, 2 ब्रिजला निधीची मंजूर असेल, त्यानंतर शहरात येणारे CC रोडच्या संदर्भातले असेल, हे सगळे विषय जे आहेत ते मंजूर होणं किंवा टेंडर लेवलला हे जे पोचलेले आहेत, हे मागच्या 1.5 वर्षामध्ये आमदारांच्या प्रयत्नाने आणि खासदारांच्या प्रयत्नाने झाले. पण एवढं जर विकासाची कामं झाली आहेत तर मग आपल्याला सक्सेस लिमिटेड का मिळालं? उदाहरणार्थ आपल्याला जे काही सक्सेस मिळालं ते फक्त नालासोपारा आणि काही भागात विरारमध्ये मिळालं. वसईमधून जे सक्सेस अपेक्षित होतं ते नाही मिळालं. याचं काय कारण असू शकतं? नाही, 2 गोष्टी आहेत. वसई विधानसभेचं 2 भागामध्ये तुम्हाला बायफर्केशन करावं लागेल. एक नवघरचा भाग आणि बाकीचा वसईचा भाग. काही सामाजिक समीकरणं जी आहेत ती भारतीय जनता पक्षाच्या विधानसभेला भारतीय जनता पक्षाच्या अनुरूप झाली, महानगरपालिकेला ती झाली नाही. हां, नवघर माणिकपूर शहरामध्ये
आम्हाला अपेक्षित जे यश होतं ते नाही मिळालं, ते वास्तव आहे. परंतु बाकीचा जो वसईचा जो पश्चिम पट्टा असेल, वसई शहर असेल, ह्या भागामध्ये जी सामाजिक समीकरणं आहेत, ती सामाजिक समीकरणं जी विधानसभेला आमच्या अनुकूल होती ती आत्ता तशी राहिली नाही. त्यामुळे त्या भागातले जवळपास 3 आणि 2 5 वॉर्ड आणि पूर्वेच्या एक 6 वॉर्ड, म्हणजे निदान 5 वॉर्डमध्ये तरी आम्ही मार खाल्ला. आणि नवघर माणिकपूरमध्ये जे अपेक्षित यश होतं, एकच वॉर्ड भारतीय जनता पक्षाला यश मिळालं, बाकीच्या 2 वॉर्डमध्ये नाही मिळालं. त्याच्यावरती आम्ही विचार करतोय, काय नेमकी चूक झाली त्याच्यावरती आहे आम्ही विचार करतोय. मग असं बोललं तर सेफ राहील का की करंट ट्रेंड जर पकडला तर नालासोपारा असेंब्ली आपलीच आहे अजूनही, जे काही निवडणूक येतील, पण वसई आपली नसणार? नाही, असं नाही. प्रत्येक वेळेला समीकरण बदलत असतं. प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या समीकरण घेऊन येतं. त्या त्या ठिकाणचे उमेदवार, पक्ष, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे जे महानगरपालिकेत घडलं ते विधानसभेतच घडेल किंवा लोकसभेत घडेल असं नाही. लोकसभेमध्ये वेगळं घडतं, विधानसभेमध्ये वेगळं घडतं. त्यामुळे त्या त्या वेळेला आणि खूप असं प्री मॅच्युअर होईल, कारण 2029 साली पुन्हा एकदा डिलिमिटेशन होत आहे. विधानसभा कशा बनतील, नेमकं काय समीकरणं बनतील, साधारण सामाजिक समीकरणं काय असतील, हे नेमकं आत्ता तुम्हाला सांगता येईल नाही. त्यामुळे आत्ता त्याच्यावरती भाष्य करणं हे प्रीमॅच्युअर असेल. समाज माध्यमांवर भाजपमध्ये इंटरनल डिस्प्यूट ही खूप प्रकार दिसते. कधी कधी एकाच इव्हेंटचे 2 फोटो येतात. एक आमदार असतात, दुसरे आमदार असतात. लास्ट वीकला सुद्धा असंच झालं की बातमी आल्या की एकाच आमदाराला बोलवलं, दुसऱ्याला नाही. ऑल इज वेल? नाही, भाजपमध्ये सगळं व्यवस्थित आहे. काही ते काय म्हणतात ते की आपण प्रिंटिंग मिस्टेक म्हणून किंवा काय असेल ते असं काहीतरी तो प्रकार होता. प्रिंटिंग मिस्टेक आहे तर ती पुढे होणार नाही. हां, नक्की याच्या पुढे होणार नाही याची काळजी एक कार्यकर्ता म्हणून मी नक्की घेईन. ब्रेकिंग न्यूज आहे, प्रिंटिंग मिस्टेक ह्या पुढे होणार नाही म्हणून. एक लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून तुमचा जो रोल आहे तो पालिकेशी लिमिटेड न राहता समाज म्हणून पण आहे. ड्रग्स हा खूप मोठा विषय आहे. आपण DCP मॅडमचं थोड्या वेळापूर्वी ऐकलं की पोलीस खूप दे डुईंग देअर बेस्ट. तुमचा काय त्यामध्ये रोल असणार? नाही, म्हणजे हा विषय खऱ्या अर्थाने खूप गंभीर आहे. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये माझ्या 2 मित्रांच्या सोबत हा लॉस होताना बघितला आहे. आज नालासोपारा पूर्व पश्चिम असेल, हायवेचा भाग असेल, ह्या भागामध्ये ज्या पद्धतीने हे ड्रग्सचं जे काही फैलाव झालेला आहे, आमची अख्खी तरुण पिढी ह्या सगळ्या व्यसनांच्या आहारी जात आहे. आणि त्यामुळे हा खूप गंभीर विषय आहे. या विषयावरती मी सुद्धा वैयक्तिकरित्या अनेक अधिकाऱ्यांशी बोलतो आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा काही गोष्टी विशेषतः पानटपऱ्या आहेत, या रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पानटपऱ्या आहेत, रात्री नाही दिवसा सुद्धा ते माणिकचे. येस म्हणूनच की ह्या सगळ्या या गोष्टीवरती. आणि म्हणजे पूर्वी असं होतं की ड्रग्स किंवा हे जे काही बाकीचे सगळे जे अंमली पदार्थ हे सगळे श्रीमंत वर्गांमध्ये, पार्ट्यांमध्ये, रेव पार्ट्या वगैरे असं सगळं ऐकायचं. हा जे आमच्या चाळीमध्ये, हे आमच्या गावामध्ये, हे आमच्या झोपडपट्ट्यांमध्ये, हे आमच्या इमारतींमध्ये, सामान्य कुटुंबांमध्ये घुसले. हा खूप गंभीर विषय आहे. आणि त्यामुळे याच्यावरती सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. संपूर्ण वसई विरारच्या जनतेचं आणि विशेषतः पालकांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. खूप मोठं रॅकेट कॉलेजच्या मुलांसोबत घडतंय. तुम्हाला सांगतो की त्यांची जी मोडस ऑपरेंडी आहे ती कशी आहे की त्या मुलांना गाठणं. आणि या रॅकेटमध्ये ज्या सामान्य घरातली मुलं आहेत, मुलं मुली, ते लोक त्यांना आयफोन घ्यायला लावतात. ही 2-3 केसेस माझ्या समोर आहेत. मुलांना आयफोन घ्यायला लावतात, त्यांना आयसोलेट करायला लावतात.
जी मुलं मुली कालपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये फिरत होती, ती अचानक याच्यापासून डिटॅच व्हायला लागतात. त्यांच्याकडे आयफोन असण्याचं कारण आहे की आयफोन तो हॅक होत नाही किंवा तो त्यांना जेव्हा काय म्हणतात उद्या काही घडलं तरी तो खोलता येत नाही सिक्युरिटीमुळे. त्यामुळे म्हणजे जे माझ्यासमोर आलं, कारण मी एका नवीनच आहे. प्रकरणामध्ये पोलिसांशी टचमध्ये आहे. एक जे प्रकरण घडलं आहे माझ्या अत्यंत जवळच्या कुटुंबामध्ये घडलं आहे, त्यामुळे मी ह्या संदर्भात पोलिसांशी संपर्कात आहे. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं, अशा ज्या प्रकरणामध्ये सगळ्या मुलांकडे, जी संशयित मुलं आहेत सगळ्या मुलांकडे आयफोन आहे. ते आयफोन काय घ्यायला लावतात, ते नेमकं काय करतात, ते कशा पद्धतीने, आणि सगळी मुलं जी सामाजिक याच्यामध्ये होती ती सगळी मुलं डिटॅच होत आहेत. ते समाजापासून, सगळ्या मित्रमैत्रिणींपासून, कुटुंबापासून डिटॅच होत आहेत आणि ती एकटी असतात. त्यामुळे असे प्रकार जे आहेत, पालकांना मी हेच सांगेन की आपली मुलं अशा पद्धतीने काही त्यांच्यामध्ये वागण्यामध्ये फरक येतोय का, त्यांच्या खाण्यामध्ये फरक येतोय का. मी डॉक्टरांशी बोललो, डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं जेवण कमी होतं, त्यांचं वजन कमी होतं. ती मुलं सांगतात की नाही मी डाएट करतो किंवा मी हे करतो, बट प्रत्यक्ष त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची सगळे प्रकार सुरू असतो. त्यामुळे पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांना नेमकं चेक करा की कशा पद्धतीने आपली मुलं बिहेव करतात, त्यांच्या बिहेवमध्ये काय चेंज आहे. लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून पालिकेच्या कोणत्या 5 पॉलिसीजवर तुमचं लक्ष असेल? नाही, मुळात कसं आहे की हा प्रश्न इतर शहरामध्ये विचारला तर तो योग्य आहे. आमच्याकडे सगळ्याच पॉलिसींमध्ये लक्ष देण्याची गरज आहे. म्हणजे कुठलीच पॉलिसी नीट नाही आहे. अगदी तुम्हाला मटणाचा आणि कोंबड्यांचा परवाना आहे ना, त्याच्यावरती पण लक्ष देण्याची गरज आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पण तरी तुम्हाला सांगतो की आमच्यासाठी एक सगळ्यात मोठा विषय आहे की ट्रॅफिक समस्या, त्याच्यासोबत परिवहन, कारण सार्वजनिक परिवहन व्यवस्था नाही आहे. मीटर रिक्षा आम्ही प्रयत्न करतोय, पण मीटर रिक्षा ही काही कारणासाठी त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे अँगल्स आहेत, त्यामुळे मीटर रिक्षा होत नाही. त्याची अनाउन्समेंट तर खूप अगोदर झाली. नाही, अनाउन्समेंट झाली, शेवटी प्रशासन आहे. तुम्हाला त्याच्यामधले अँगल्स मी का सांगितले तुम्हालाही माहिती आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाकी विषय येतात, पर्सनल इंटरेस्ट येतात, त्या ठिकाणी वेस्टेड इंटरेस्ट आले की कुठलीच सिस्टम किंवा कुठलंच काम होत नाही. त्यामुळे काही ठिकाणी वेस्टेड इंटरेस्टचा विषय आहे. त्यामुळे आमच्याकडे शेअर रिक्षा नाही, म्हणजे मीटर रिक्षा नाही आहे, परिवहन व्यवस्था नाही आहे. त्यामुळे लोकांचे प्रचंड या ठिकाणी हाल होत आहेत. सगळ्यात मोठा 30-35 वर्षानंतर आम्हाला 185 MLD पाणी मिळालं आणि 185 MLD पाणी आमच्या वसईच्या विरारच्या वेशीवर आहे. ते लोकांकडे येत नाहीत कारण मध्ये सिस्टम नाही आहे. लोकांना आजही एक दिवस आड पाण्यावरती काढावं लागतं. गेले 15 दिवस विरार, नालासोपारा, वसईची लोक पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करतायत. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून 12-1 वाजेपर्यंत आम्हालाही त्यांचं, शेवटी तो चेअरमन सेक्रेटरी त्याला कोणीतरी सुनावतो, मग तो आम्हालाही सुनावतो पाण्याची समस्या. त्याच्यासोबत पावसाळ्यामध्ये जे पाणी भरतं त्याच्यावरची उपाययोजना, त्यासोबत आरोग्य व्यवस्था. परवाच्या दिवशी आपण बघितलं काय परिस्थिती होती. त्या आरोग्य व्यवस्था अत्यंत कमकुवत आहे, किंवा जी आहे आरोग्य व्यवस्था त्याच्यामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. आणि सगळ्यात वसई विरारच्या विकास आराखड्यामध्ये 886 आरक्षणं होती. त्याच्यावरती आम्ही PIL सुद्धा केली. त्या 886 आरक्षणापैकी महापालिकेने केवळ 56 आरक्षणं, तीही पाडली, म्हणजे पूर्ण नाही अशी घेतली स्वतःकडे. दुसऱ्या बाजूला अनेक लोक महापालिकेला आरक्षणं हँडओव्हर केली, त्याचा TDR घेतला, परत त्याच्यावरती बसलेली आहे. त्याच्यावरती गॅरेज चालवतात, त्याच्यावरती पार्टी हॉल चालवतात, काही चालवतात. लोकांना खेळण्यासाठी जागा नाही. वसई विरारमध्ये तुम्ही बॉक्स क्रिकेट हा प्रकार बघाल, हा प्रकार वसई विरारमध्ये जास्त आहे. का तर म्हणजे पूर्ण क्रिकेट खेळण्यासाठी जे काही 60 यार्डाचं वगैरे जे काही मैदान लागतं ते वसई विरारमध्ये फार कमी आहे. एक चिमाजी अप्पांचं मैदान सोडलं,
तर बाकी मैदानं फार कमी आहेत. त्यामुळे लोक बॉक्स क्रिकेटकडे वळले. दुसऱ्या बाजूला बगीचे नाहीत फिरत. लोक रस्त्यावरती तुम्हाला सकाळ संध्याकाळ तरी रस्त्यावरती फिरताना बघतात. त्यांच्यासाठी मैदानच नाहीत किंवा गार्डनच नाहीत. लोकांना काही करून जीव धोक्यात घालून एका बाजूला आम्ही आरोग्यासाठी फिरतो, तर बाजूनी गाडी जाते, ती धूळ उडवत जाते, ती धूळ ओकत जाते आणि आम्ही तब्येत सुधारण्याऐवजी बिघडवून घरी येतो. तुम्हाला 5 वर्षात बरीच गाव प्रचंड. मी तुम्हाला म्हटलं ना की आम्हाला सुईपासून सुरुवात करायची आहे. एरोप्लेन बनवण्याचा विषय नंतर आहे, कारण वसई विरारला नियोजन नाही. मी मंत्रालयामध्ये एक 3-4 वर्षा अगोदर एका मंत्रालयामध्ये एका अधिकाऱ्याकडे युडीच्या अधिकाऱ्याकडे विषय मांडायला गेलो अशाच संदर्भातला. तर तो म्हणाले, अरे वसई विरारला कुठे आराखडा आहे म्हणे. म्हणजे वसई विरारचा नियोजन आराखड्याचा बट्टाबोळ हा सगळ्यांनीच केला आहे. कोण कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आत्ता असलेली जी आरक्षण आहेत, शासनाने जी महापालिकेला आगाऊ ताबा दिला आहे किंवा शासनाने हँडओव्हर केलेली आहे किंवा खाजगी आरक्षणं जी महापालिकेला हँडओव्हर झालेली आहेत, ही सगळी आरक्षणं आयडेंटिफाय करणं, त्या ठिकाणी त्या आरक्षणं लोकांसाठी उपलब्ध करून देणं, किमान मोकळी मैदानं, त्याच्यामध्ये बाकी सगळं बनवू नका, बगीचा बनवू नका, पण किमान ती मोकळी जागा लोकांना उपलब्ध करून द्या. या मानसिकतेत आम्ही आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये ही सगळी मैदानं किंवा जी आरक्षण आहेत ती किमान लोकांना उपलब्ध होतील. मोकळी तर मोकळी, तिकडे बगीचा बनवू नका, काही बनवू नका, पण जागा तर मोकळी द्या. लोक जाऊन बसतील, खेळतील, फिरतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हे सगळं आमचा ही प्रायोरिटी आहे आणि बाकी अनेक विषय आहेत. क्वेश्चंस फ्रॉम पीपल. रवि जी, आपको मैं डिस्क्वालीफाई करूंगा बाद नहीं, अच्छा है, मतलब प्रभाग 22 के मनोज जी आमचे संघर्षातले कार्यकर्ते आहेत. एक 2 गोष्टी त्यांनी ज्याचा उहापोह केला त्यामध्ये जे थोडं यश कमी पडलं त्या मागचं एक महत्वाचं कारण आधी जे वसईकरांच्या मनामध्ये आहे मी तुम्हाला सांगतो की आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या घराबाबत महाराष्ट्र सरकारने कोणतीही धोरण स्वीकारलेलं नाही अनेक वर्ष. आज आपण नगरसेवकात आपलं घरही अनधिकृत आहे आणि आपण ऍफिडेव्हिट दिलेले की मी अधिकृत घर बांधलेलं आहे म्हणून. हा महत्वाचा मुद्दा. ग्रामीण भाग जो उद्ध्वस्त होत चाललाय, इकडचं नैसर्गिक सामुग्री जी उद्ध्वस्त होत चालली आहे ती थांबवण्यासाठी भाजप सरकार, म्हणजे पक्षानुसार बोलत नाहीये, पक्ष हा सत्तेत आहे म्हणून म्हणतोय, म्हणजे बहुजन विकास आघाडीने कधीच केलं नाही, पण भाजपने आता 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याच्यावर काहीतरी कारवाई करून तो दिलासा जर भूमिपुत्रांना दिला असताना तर निश्चित 101 नगरसेवक भाजपचे असते. आणि आमच्या सारख्याने सुद्धा जरी आम्ही भाजप प्रणित नसलो किंवा भाजपला मानणारे नसलो किंवा भाजपच्या विचारधारेत मी वाईट आणि चांगली बोलत नाही, पण आमची एक स्वतंत्र विचारधारा आहे, जी तुमची आहे ती तुमची आहे. तुमच्या बरोबरही आम्ही एकत्र लढलोय, निवडणुकाही लढलोय, सत्ताही केली आहे, पण ते जर केलं असतं तर 101 जागा भाजपच्या आला असतं, मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून पहिली प्रायोरिटी आमची अशी आहे जी तुम्ही बघावी की आमच्या भूमिपुत्राचं घर याच्याबाबत समिती तात्काळ महाराष्ट्राच्या लेवलवर स्थापन झाली पाहिजे. हा विषय मी निवडणुकीच्या अगोदर सुद्धा तुमच्या आमदारांकडे मांडलेला होता. त्याच्यानंतर आमच्या गावातलं, म्हणजे आज वसई अशा स्टेजला आहे, वसई एक अशा उंबरठ्याला आहे की ही सुधारवणं, वसईत बदल घडवणं ह्याच्यापेक्षा वाईट स्थितीला कशी जाणार नाही हे रोखलं तरी काहीतरी होईल आणि मग सुधारण्याची अवस्था होईल. म्हणजे जसं आयुक्तांनी सांगितलं, काय आजही अशा इमारतीने असं सगळं बांधकाम झालेलं की रस्ता कधी मोठा होणार आणि कुठून फुटपाथ निघणार इथे प्रश्नचिन्ह आहे. मग ह्या विषयांवर कोणीतरी लक्ष घातलं पाहिजे. जसा एफएसआयचा विषय हा कुठच्या रस्त्यामध्ये सिवेज प्लांट नाही, आज 14 मजली, 8 मजली, 12 मजली पार्किंग नाहीये, रस्त्याला लागून म्हणजे फुटपाथला लागून बिल्डिंगी झाल्यात. कसा वसईचं भवितव्य आम्ही, म्हणजे तुम्ही जरी आज विरोधी पक्षात असलं त्याचा की मी जरी असलो तरी तुम्ही बदलणार कसं? इतका हा गांभीर्याने वसई उद्ध्वस्त होत चाललेले, ती भीती वसईकरांच्या मनामध्ये, तुझ्याही मनामध्ये, तुमच्याही मनामध्ये असेल, माझ्या मनात आहे, तशी कार्यकर्त्यांच्या सगळ्या मनामध्ये आहे. या काही गोष्टींवर जर लक्ष, पिण्याचं पाणी, स्वातंत्र्य मिळून आज 100 वर्ष झाली होत आली, 76-77 वर्ष होत आली, काय ग्रामीण पट्ट्याला पाणी नाहीच शुद्ध प्यायचं द्यायचं नाही, अजून कधी मिळणार? पंतप्रधानांची योजना सुरू झाली, पाईप्स टाकले, पण पाणी येणार नाहीये ना. म्हणजे ते तुमच्या हातात आहे असं मी नाही सांगत आहे, पण सिच्युएशनच अशी झालेली आहे
2010 मध्ये बांधलेल्या टाक्या या निकामी झालेल्या आहेत. त्यामुळे टाक्या उभ्या राहतील. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे भूमिपुत्र आणि सगळे वसईत राहणारे वसईकर आम्हाला प्यायचं शुद्ध पाणी कसं, त्याच्याने होणारे आजार, हे सगळे अतिशय कठीण परिस्थितीत राज्य सरकारने पण म्हणजे महापालिकेच्या मर्यादित महापालिका सत्ता पण भाजपकडे आहे, तर राज्य सरकारने याच्यामध्ये जर लक्ष घातलं तर 2029 नाही तर 2029 मध्ये सुद्धा विषय बदलू शकतील असं भूमिपुत्रांच्या मनामध्ये आहे. याचा आपण महापालिकेत विरोधी पक्ष नेते म्हणून आणि भाजपचे पदाधिकारी म्हणून याची नोंद आणि दखल घ्या आणि लवकरात लवकर वसई अजून वाईट परिस्थितीला कशी नाही जाणार तेवढं तरी रोखेल असं काम तुमच्याकडनं होईल अशी अपेक्षा विरोधी पक्ष प्रबळ विरोधी पक्ष असल्यामुळे आम्ही व्यक्त करतोय. वसईकर धन्यवाद. मिलिंदजींचे 2-3 मुद्दे जे आहेत, एक जो घरांचा मुद्दा आहे, तर नवी मुंबईला सिडकोच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणच्या स्थानिकांनी जी गरजेपोटी घरं बांधलेली, हा विषय त्या ठिकाणी खूप गाजलेला आणि त्या संदर्भातही धोरण राज्य सरकारने काही केलेलं आहे. त्याच धर्तीवरती, कारण हा पण आराखडा सिडकोचाच आहे, त्यामुळे त्याच धर्तीवरती जी स्थानिकांनी गरजेपोटी बांधलेली जी घरं आहेत, कमर्शियल नाही, इमारती नाही, गरजेपोटी जी बांधलेली घरं आहेत, त्या घरांना लिगलाइज करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे तो आम्ही आमचे दोन्ही आमदार खासदार आम्ही नगरसेवक म्हणून हा विषय राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असं म्हणजे आमच्याही मनात आहे. मी स्वतः भूमिपुत्र आहे, माझंही तुम्ही सांगितलं तर अख्खं गावचे गाव आहे. दुसरा विषय जो तुम्ही सांगितला इमारतींच्या परवानग्यांचा वगैरे, तर ते जे कोणी केलं ते आज कुठे आहेत ते तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे येणारा जो विकास आराखडा आहे त्याच्यावरती डोळ्यात तेल घालून आम्ही त्या ठिकाणी सजग राहू. तुम्हाला 100% विश्वास देतो, कारण तुम्हालाही माझ्यावरती विश्वास आहे. मी चळवळीतलाच कार्यकर्ता आहे, मी असा कुठून आलेला नाही. या वसईचा भूमिपुत्र या नात्याने माझी जबाबदारी आहे की या वसई चांगली सुंदर, लोकांनी वसईत आल्यानंतर वसईचं नाव काढलं पाहिजे चांगल्या अर्थाने, अशा पद्धतीचा विषय आहे, ते आम्ही करू. तिसऱ्या बाजूला तुम्ही जे म्हणालात की पिण्याच्या पाण्याचा, तुम्हाला मी सांगतो की पिण्याच्या पाण्यापासून वसईला कोणी वंचित ठेवलं हे तुम्हाला स्वतःला माहिती आहे. कारण आत्ताचा जो विषय आला आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, ते कुठेतरी प्रयागराजची एका व्यक्ती, ती हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा संपूर्ण देशाला लागू होतो. त्यामुळे आज वसई विरारमध्ये OCCC ज्या घरांना नाही आहे त्यांना पाणी देऊ नका अशा पद्धतीचा निर्णय आलेला आहे. परंतु त्यात सुद्धा आमचे दोन्ही आमदार सातत्याने विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडतायत. आम्ही सुद्धा पाठपुरावा करतोय महापालिकेकडे की याच्यामध्ये ज्या जुन्या घरपट्ट्या आहेत, 100 वर्ष जुनी घर आहेत, 60 वर्ष जुनी घर आहेत, ज्या वेळेला नियोजन हा विषय नव्हता त्यावेळेपासूनची घरं आहेत, त्यांना पाणी मिळालं पाहिजे. ते कुठून आता CC आणि OC आणत बसणार? त्यामुळे त्यांना सुद्धा या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट मधून, कारण आम्ही ग्रामपंचायतीत होतो, महानगरपालिका आत्ता झाली, नियोजन आराखडा आत्ता झाला, 2001 साली नियोजन आराखडा आला आणि 2007 साली लागू झाला, त्याच्या अगोदर आमची सगळी घरं आहेत. त्यामुळे जी ग्रामपंचायतीतली घरं आहेत त्या घरांना पाणी मिळावं यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न चालू आहे. आमचे आमदारही प्रयत्न करतायत, आम्ही स्वतःही प्रयत्न करतोय. पण 2024 पूर्वी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या अगोदर याला कुठलीही बंधनं नव्हती. त्यावेळेला जर दिलं गेलं असं, तुम्ही म्हटलं 2010 साली टाक्या, मी त्या त्या पाईप टाकण्यामध्ये हौशेने फिरत होतो सगळीकडे. आम्ही इकडे पाईप टाका तिकडे टाईप करत होतो, परंतु टेस्टिंगसाठी सुद्धा MGPला पाणी नाही मिळालं. सातत्याने MGP आणि राज्य सरकार आणि त्यावेळच्या तात्कालिक 4 नगर परिषदांचे नगराध्यक्षांच्या सिग्नेचरनी 22 MLD पाणी MGPला देणार आणि MGP ती ग्रामपंचायत काळा याच्या भागामध्ये फिरवणार देणार, अशा पद्धतीची ती योजना होती. ती योजना संपवण्याचं काम कोणी केलं हेही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे 2024 पूर्वी जर पाणी दिलं गेलं असतं तर लोकांना आज पाणी मिळालं असतं. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळे काही बंधन आले, पण त्या बंधनातनं सुद्धा मार्ग काढू आणि येणाऱ्या विकास आराखड्यामध्ये या सगळ्या गोष्टी तंतोतंत पाळल्या जातील यासाठी आम्ही सगळे सजग असू, एवढा तुम्हाला विश्वास देतो. पाटील साहेब, बऱ्याच वर्षानंतर एक चांगला विरोधी पक्ष नेता वसई विरारकरांना मिळालेला आहे, तर तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे.
दोन गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की काही दिवसांपूर्वीच आपल्या नगरसेवकांनी गटनेत्यांनी तो एक्सपायर औषधांचा साठा पकडला. याच्यात मी माहिती घेतली, असं माहिती पडली की हे निघाल्यानंतर तिकडचा 90% साठा लपवला आणि 10% तिथे ठेवला. त्याच्या आधी आपल्याकडे बनावट औषधं सापडली होती, त्याच्यामध्ये चुना होता आणि तेच पेशंटला देत होती. असा गंभीर प्रश्न आहे. या आरोग्यावरती तुम्ही कसं आता या महासभेत बोलणार? आणि दुसरं, तुम्ही मगाशी म्हणालात की लोक आपली मुलं टर्फ क्रिकेटकडे वळाली, बॉक्स क्रिकेटकडे वळाली, परंतु आपल्याकडे जे ग्राउंड आहे, आता आम्ही वसंतनगरीतच राहतो, वसंतनगरीचं ग्राउंड आहे, मागे 1.5-2 वर्षापासून त्याचं कामच सुरू आहे. ठेकेदाराला काय मुदत दिली असेल, ती मुदत संपून सुद्धा काम सुरू आहे. आणि महापालिकेने वसई विरारमधील ग्राउंड जे आहे त्याच्यावरती कार्यक्रमाला परवानगी दिलेली आहे. म्हणजे 3-3 दिवसाचा तुम्हाला परवानगी देणार. मग काही लोक काय करतात, 3 दिवस माझ्या नावाने, 3 दिवस विशालच्या नावाने, 3 दिवस असं करून ते ग्राउंड ते परवानगी घेतात. तर माझं असं तुम्हाला म्हणणं आहे की ती ग्राउंडवरची परवानगी जी आहे ती तुम्ही त्याच्यासाठी एक असा ठराव करा की कुठल्याही ग्राउंडमध्ये कुठलाही कार्यक्रम झाला नाही पाहिजे जेणेकरून लोकांना, मुलांना खेळायला मिळेल. हे 2 प्रश्न आहेत आणि 2 प्रश्नावरती तुम्ही व्यवस्थित महासभेत मुद्दे मांडाल याची अपेक्षा करतो. मगाशी उदाहरण देताना तुम्ही चिमाजीप्पा ग्राउंड हे नाव काढलं, तर उदाहरण देताना वसंतनगरी ग्राउंड हे सुद्धा एक्झाम्पलमध्ये आलं पाहिजे. कारण का हे ते खेळायला कमी, कमर्शियल पालिकेचं कमर्शियल ऍक्टिव्हिटी कोणाला करायची आहे तर या वसंतनगरीत. सो दिस हॅज टू स्टॉप सम. हा, याच्यावरती मी फक्त बोलतो की एक तर औषधांचा विषय आहे, तो आमचे अशोक शेळके, अभय आणि विशाल जाधव या लोकांनी तो विषय त्या दिवशी समोर आणला. पण केवळ आरोग्य विभागाचं नाही तर संपूर्ण महापालिकेचं आरोग्यच धोक्यात आहे. हा प्रकार हा लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा आहे. त्याच पद्धतीने असेच प्रकार सगळ्याच विभागात सुरू आहे. लोकांच्या पैशाची लूट, त्या पद्धतीचे केवळ लूट आणि लूट आणि नियोजन शून्य कामं. त्यामुळे आमची जबाबदारी आहे, आम्ही 43 जण वसई विरार महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाची साफसफाई करून त्या ठिकाणी लोकांच्या साठी आणि लोकांसाठीच काम होईल यासाठी आमचा जबाबदारी आहे. दुसऱ्या बाजूला आपण अगोदरच मी बोललो की कशा पद्धतीची मैदानं वगैरे. मी तुम्हाला आत्ता सांगतो की मी ज्या प्रभागात निवडून आलो त्या प्रभागामध्ये एक गार्डन होतं 68 गुंठ्याचं. 5 वर्ष महापालिकेला हँडओव्हर होऊन सगळं झालेलं. महापालिकेलाही माहिती नाही, खासगी व्यक्ती त्या ठिकाणी कब्जा करून बसलेलं. मी म्हणजे त्या महापालिकेला सांगून त्या ठिकाणी आता कंपाऊंड घालायला लावलं. दुसऱ्या बाजूला अजून एक 15 एकरचं मैदान राखीव आहे, महापालिकेला माहिती नाही आहे. त्याच्यापैकी 10 एकर जागा महापालिकेकडे हँडओव्हर होऊन 4 वर्ष झाली. 4 वर्ष झाली 10 एकर जागा मैदानाची महापालिकेला हँडओव्हर झाली. त्या ठिकाणी 10 एकरचं मैदान जर बनलं असतं तर लोकांना किती उपयोग झाला असता. ते आता आपण करून घेतोय. अशी अनेक मैदानं, अनेक गार्डन्स आहेत. आता दुसऱ्या बाजूला कमर्शियल किंवा आता काय झालंय की शेवटी लोकांची प्रत्येकाची वेगवेगळी भूक आहे. कोणाची खेळाची असेल तशी सांस्कृतिक भूक पण आहे. कारण या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आता हे उपक्रम नेमके घ्यायचे कुठे हा पण लोकांसमोर प्रश्न आहे. रस्त्यावरती तर घेऊ शकत नाही. काही कथा कीर्तनं होतात, काही वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होतात, वेगवेगळ्या संस्कृती आहेत. म्हणजे केरळपासून अगदी पश्चिम बंगालपर्यंत प्रत्येकाचे काहीतरी धार्मिक कार्यक्रम असतात आणि 2-5 हजार 10,000 लोकांसाठी कुठली व्यवस्था, हॉल वगैरे उपलब्ध नाही. जे खाजगी हॉल आहेत त्यांची भाडं सहन होऊ शकत नाही. त्यामुळे अशा लोकांना मग अशा मैदानांकडे वळावं लागतं, त्यांना द्यावी लागतात. पण आमचा प्रयत्न हा आहे की ही जी मोजकी मैदान आहेत त्याच्यामध्ये ती मैदानं जास्तीत जास्त जर बनली तर लोकांकडे खेळण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल आणि असे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यांच्यासाठी पर्याय उपलब्ध झाला तर दोघांनाही त्याचा उपयोग होईल. अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. नमस्कार मनोज जी. मनोज जी, मेरा 2 क्वेश्चन है. क्योंकि ग्राउंड का आपने उठाया इसलिए मैं भी उठा देता हूँ. प्रभाग 22 के सभी हमारे जो युवा नगर सेवक लोग हैं, यहाँ पे एक प्ले ग्राउंड 437 नंबर है डी मार्ट के बगल में ही. उस पे कुछ भी काम नहीं हो रहा है. जैसे कि अभी कमिश्नर साहब थे, उनको मैंने बोला मैं सितंबर से फॉलो अप कर रहा हूँ. तो अभी आप लोग
विपक्ष में है, वहां पे 2 लोगों की मृत्यु भी हो चुकी है। तो अभी जाके बड़ी मुश्किल से वहां पे इन्होंने एक गेट लगाया है। बोर्ड नहीं लगाएंगे, वो उन्होंने कसम खा लिया है कि हम काम नहीं करेंगे, महानगर पालिका के अधिकारी, वो अभी तक बोर्ड नहीं लगाए। तो प्लेग्राउंड आने वाला है। यदि आप लोग सही दिशा में, सही जगह अपनी ऊर्जा का इस्तेमाल करेंगे तो प्रभाग 22 में हमें एक नया प्लेग्राउंड मिल जाएगा आप लोगों की मेहनत से। तो थोड़ा उसमें आप हम लोग का मदद कीजिए। और एक और छोटा सा पॉइंट है, हम लोग यहाँ यातायात का बात कर रहे हैं कि ट्रैफिक का बहुत समस्या है। मैं सभी से रिक्वेस्ट करूंगा, और बार बार ये भी हम लोग बोल रहे हैं कि कोई धोरण नहीं है, ऐसा नहीं है। आप पुराने डीपी प्लान को जब स्टडी करते हो तो ये जो लिंक रोड जो हमें दिख रहा है सर, ये 30 मीटर का है, और ये लिंक रोड अग्रवाल से होते हुए सीधा वसई के मेन रोड में जुड़ता है। ये जो लिंक रोड है ना साहब, 30 मीटर का है और सीधा अग्रवाल होते हुए वसई के मेन रोड में जुड़ता है। ये डीपी प्लान में है। इसी तरह पीछे चले जाएं तो शमशान भूमि वाला जो रोड है वो 40 मीटर का है, और वो भी सीधे बीच में जो मार्केट है उससे जुड़ के मेन रोड में जुड़ता है। तो मेरा साहब ये है कि अभी इतने दिन के बाद अब पक्ष विपक्ष दोनों मजबूत हो चुका है, तो क्या आप लोग मिलके ये दोनों रोड पे इसको आगे ले जाने का काम करेंगे, क्योंकि इसमें सेंट्रल गवर्नमेंट का भी इसमें इन्वॉल्वमेंट चाहिए होगा। क्योंकि वसंत नगरी का जो ट्रैफिक का जो हाल हो जाता है ब्रॉडवे से लेकर वहां तक, ये सर 20 मीटर का जो रोड है आगे और ट्रैफिक नहीं झेल पाएगा, जैसे जैसे 25-30 महले की जो बिल्डिंग आ रही है। ये 2 रिक्वेस्ट था सर कि ये 30 मीटर वाला और 40 मीटर का रोड मेन रोड से जुड़े, और 437 नंबर का जो प्लेग्राउंड है उस पर काम हो जाता। धन्यवाद सर। आपने जो ग्राउंड बोला ये डिमांड अग्रवाल के बाजू वाला, तो उसमें अभी एस्टिमेट निकला है कुछ 15 करोड़ का स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बन रहा है, लेकिन वो बनेगा, हम लोग उसका वो देखेंगे कि उसके पहले उसका कुछ पार्ट लोगों के लिए अगर खुल सकता है ओपन खेलने के लिए या कुछ, उसके लिए प्रयास करेंगे। लेकिन आने वाले कुछ दिन में उसके ऊपर काम होगा, ऐसा हमारा प्रयास रहेगा। दूसरा, ये जो 2 रास्ता, एक यहाँ का ये जो हमारे सामने से जाता है वो सॉल्ट पैन से जाता है, और दूसरा जो रास्ता है वो पीछे से स्मशान भूमि से, वो दोनों रास्ते सॉल्ट पैन से जाते हैं। हम प्रयास करेंगे महापालिका के पीछे लग के कि ये दोनों ऐसे ही नहीं, ये क्या है, ये मिसिंग लिंक है। ये रास्ते जो है मिसिंग लिंक है, अगर सीधे कनेक्ट होते हैं तो वो सीधे रास्ते, ऐसे वसई विरार में बहुत सारे मिसिंग लिंक है, उसको हम लोग कनेक्ट करने का प्रयास करेंगे। हम महापालिका प्रशासन के पीछे लगेंगे। हम सत्ता पक्ष में नहीं है तो हम उनके पीछे लग के केंद्र सरकार, राज्य सरकार की जो भी मदद लगेगी वो लाके महापालिका प्रशासन को बाध्य करेंगे कि ये मिसिंग लिंक जहां ये 2 आपने बताया, ऐसे बहुत सारे मिसिंग लिंक वसई विरार में, कि एक रास्ता बन गया है, छोटा सा एक पार्ट बच गया है, अगर वो बनेगा तो थ्रू हो जाएगा। ऐसे बहुत सारे रास्ते हैं। तो हमारा प्रयास है कि ये सब रास्ते आने वाले समय में बने, उसके लिए जो भी लगेगा हम केंद्र और राज्य, क्योंकि हमारे खासदार साहब बहुत एक्टिव है, दोनों आमदार भी है, तो उनके माध्यम से राज्य और केंद्र सरकार से जो भी मदद लगेगी वो लाके महापालिका प्रशासन को हम लोग बाध्य करेंगे। आपका जो मैदान का विषय है वो अग्रवाल का जो बाजू वाला डीमार्ट के सामने वाला, वो आने वाले समय में मैदान लोगों के लिए खुला हो जाएगा।